मित्रांनो, तुम्ही निसर्गोपचाराचे 5 सिद्धांत या व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. हा व्हिडिओ आता उरलेले 5 सिद्धांत काय आहेत आणि त्याच्यावर चर्चा होणार आहे. तर पहिला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार, मी डॉक्टर पराग वाडेकर आणि तुम्ही पाहत आहेत डब्ल्यू ब्रोज टॉक्स. पुढे आपण बघूया की 6वा सिद्धांत काय आहे की उपवास चिकित्सा ही शरीराला रोगांपासून मुक्त होण्यासाठी तयार करते. तर आता भरपूर ठिकाणी काय मानलं जातं की उपवासाने आजार बरा होतो, पण तसं खरं तर नाही आहे. उपवासामुळे काय होतं की एकतर शरीराला आराम मिळतं, शरीरालाच म्हणजेच आपल्या चयापचय संस्थेला आराम मिळतं. आता जसं की एखादं ऑफिस किंवा एखादी कंपनी, तिला आठवड्यातला 1 दिवस आरामासाठी सुट्टी दिली जाते. तर त्याचप्रमाणे आपल्याला आपलं जे शरीर आहे त्याला थोडीशी विश्रांती दिली पाहिजे आणि ही विश्रांती मुख्यपणे आपल्या चयापचय संस्थेला दिली पाहिजे. तर अशा रीतीने आपण उपवास करून आपल्या चयापचय संस्थेला एक विश्रांती दिली पाहिजे. आपल्या शरीराचा मुख्य भाग हे आपलं जठर आहे, जठराग्नी त्याला म्हणतात. अन्नाचं चयापचय करण्यासाठी आपल्या शरीराची खूप सारी ऊर्जा खर्च होते. तर ती ऊर्जा उपवासाने जर आपण आपल्या इतर संस्थेच्या रिपेअरिंगसाठी आपण जर दिली तर आपल्याला रोग कमी होऊ शकतात किंवा आपण आरोग्यवान होऊ शकतो. उपवास केल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात जे अनडायजेस्टेड फूड आहे किंवा मोशन्स आहेत तर ते क्लिअर व्हायला पण मदत होते. मला इथे एक सांगायचं आहे की उपवास म्हणजे चहा पिणं, साबुदाण्याची खिचडी खाणं किंवा बटाट्याचे काही पदार्थ खाणं हे नाही आहे. तर उपवास म्हणजे फक्त पाण्यावर दिवस काढणं हा खरं तर आहे उपवासाचा अर्थ. पण हे थोडंसं आपल्याला अवघड वाटतं. तर तुम्ही एक आरोग्यवान एक उपाय करू शकता. तर उपवास कसा करायचा की ज्यूस डाएट किंवा म्हणजे दिवसभर एखाद्या फळाचं रस पिणं किंवा फ्रूट्स खाणं, फ्रूट डायटिंग करणं. आणि ज्यांना कोणाला पाण्याचा उपवास जमत असेल तर त्यांनी करावा आणि अशा व्यक्तींना चांगला रिझल्ट ते बघू शकतील. तर हा होता 6वा नियम की उपवास आपल्या शरीराची रोगांपासून मुक्त होण्याची एक तयारी करते किंवा शक्ती प्रदान करते. आता आपण वळूया 7व्या नियमाकडे, 7व्या सिद्धांताकडे. तर जीर्ण आजारांचा इलाज होण्यासाठी थोडासा कालावधी लागू शकतो. तर बघा काय की जीर्ण रोग म्हणजेच क्रॉनिक डिसीजेस. तर त्यामध्ये आर्थ्राल्जिया, लंबॅगो किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस, BP, डायबिटीज. तर हे आजार कसे आहेत की अचानक येत नाहीत. तर हे आजार खूप वर्षानुवर्ष आपल्या शरीरात असतात. तर त्याचा इलाज करण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ दिला पाहिजे. तर काय होतं की आजार जेव्हा आपल्याला होतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं की तीव्र रोग म्हणजेच ताप आला की आपण लगेच काही गोळी खातो. आपली जी शरीराची जी
क्रिया होत असते त्याच्या मार्गामध्ये आपण काही थोडेसे अडथळे निर्माण करतो, म्हणजेच आपल्या शरीराचं काम आपण करू देत नाही. तर हळूहळू काय होत जातं की एकदा ताप आला, औषध घेऊन बरं झालात की थोड्या दिवसांनी किंवा थोड्या महिन्यांनी परत येतो, मग परत आपण गोळी खातो आणि ही प्रक्रिया आपण सतत करत असतो. आपलं शरीर तर स्वतःला साफ करण्याचा प्रयत्न करत असतो, टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण ते काय करतो, सप्रेस करतो. आणि पेन किलर्समुळे किंवा काही औषधांमुळे, त्या औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे पण आपल्याला काही ना काहीतरी आजार होत जातात. तर असे जे रुग्ण आहेत किंवा रोग आहेत, तर या रोगांचे उपचार करण्यासाठी आपल्याला आधी जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. साईड इफेक्ट्सला आधी आपल्याला कमी करावा लागतो. साईड इफेक्ट्स कमी झाले की जो मुख्य आजार आहे त्याच्यावर आपल्याला इलाज करावा लागतो. तर या गोष्टींमध्ये काय होतं की थोडासा वेळ लागतो. आणि प्राकृतिक चिकित्सा अशी नाही आहे की ट्रीटमेंट दिली आणि लगेच फरक पडला असं नाही आहे. तो फरक पडतो, परमनंट फरक पडतो, पण त्याला तुम्हाला थोडासा वेळ देण्याची गरज आहे. आणि प्राकृतिक चिकित्सेचे पण काही मर्यादा आहेत आणि काही फायदेही आहेत. तर आम्ही रुग्णांचे जे आजार आहेत आणि त्याच्यावर होणारे जे फायदे आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही त्या रुग्णाला उपचार देतो. तर हा होता आपला 7वा सिद्धांत, जीर्ण रोगांचे उपचारासाठी किंवा त्याच्या इलाजासाठी थोडासा कालावधी लागू शकतो. 8वा सिद्धांत आहे, दाबलेले रोग बरे होताना उभार येऊ शकतो. दाबलेले रोग म्हणजेच क्रॉनिक डिसीजेस किंवा सप्रेस्ड केलेले आजार. आणि उभार म्हणजे काय की हिलिंग क्रायसिस. आणि उभार बोलायला गेलं तर त्याचे उदाहरण आहेत ताप येणं, सर्दी खोकला होणं, सांधेदुखी वाढणं, किंवा जर त्वचेचा आजार असेल तर त्वचा विकार जास्त होणं आणि लूज मोशन लागणं. तर काय होतं की दाबलेले रोग म्हणजेच औषधांमुळे जे आजार असतात, जसं की ताप येणं, सांधेदुखींसाठी पेनकिलर्स खाणं, तर हे आपण काय करतो की ते फक्त सिम्टमॅटिक रिलीफ देण्यासाठी आपण हे औषधं दिली जातात. हे फक्त सिम्टमॅटिक आहे, तर ते त्या आजाराचे जे मुख्य कारण आहे, मूळ कारण आहे, त्याच्यावर इलाज होत नाही. तर प्राकृतिक चिकित्सेमध्ये असे जे केसेस येतात, जसे की जॉईंट पेन, नी पेन, ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नीज, तर जसे जसे पेशंट्स नॅचरोपॅथी ट्रीटमेंट्स घेत जातात, सुरुवातीचे काही दिवस ते दुखण्यामध्ये वाढ झाली आहे अनुभव घेऊ शकतात. कारण काय आहे, हे सप्रेस जे आजार आहेत किंवा डिसीजेस आहेत, हे बाहेर काढण्यासाठी शरीर प्रयत्न करत असतो आणि तो एकदम शरीर भडकून बाहेर येतं आजार. एक उदाहरण तुम्हाला देईन मी. जसं की आपल्याला एखादी खोली साफ करायची आहे, तर खोली साफ करता करता काय होतं की थोडीशी धूळ पण उडते, तुम्ही बघितलं असाल. तर तुम्ही असं करत आहात का की खोली साफ करत आहात पण तुम्ही धूळ पण निर्माण करत आहात? असं नाही आहे. तर खोली साफ करण्यामध्ये ही एक प्रक्रिया होत असते की धूळ पण उडत असते, पण शेवटी काय होते की ती रूम किंवा खोली स्वच्छ होऊन जाते. तर याचप्रमाणे आपल्या शरीरातून जे दाबलेले रोग आहेत ते जेव्हा बरे होत असतात, तर तेव्हा थोडंसं आपल्याला उभार किंवा हिलिंग क्रायसिस येऊ शकतात. आणि जर हिलिंग क्रायसिस आलेच तर त्याच्यावर प्राकृतिक चिकित्सा घेणं
चांगलं आहे. आणि जर उभार खरोखरच खूप जास्त आहे, नॅचरोपॅथीने जर तो नियंत्रणात नाही येता आला, तर आपल्याला मेडिकल अटेन्शनची गरज पडते. तर हा होता 8वा नियम किंवा 8वा सिद्धांत, दाबलेले रोग बरे होताना उभार येऊ शकतो. 9वा सिद्धांत आहे, मन, शरीर व आत्मा या तिघांवर चिकित्सा होते. जसे मी तुम्हाला 5व्या सिद्धांतामध्ये सांगितलं की चिकित्सा पूर्ण शरीराची होते. तर हा नियम त्याच्याशी संलग्न आहे. एखाद्याला जर समजा डिप्रेशन असेल किंवा एन्झायटी असेल, तर त्या रोगावर आपल्याला शरीरावर पणही आणि आत्मा किंवा अध्यात्मावरही आपल्याला थोडंसं कार्य करावं लागतं. तर डिप्रेशन का होतं आहे ते याचं कारण शोधून काढावं लागतं. त्यांना मग काउन्सिलिंग करावी लागते. योग साधना किंवा मेडिटेशन, रिलॅक्सेशन टेक्निक्स या गोष्टी सांगाव्या लागतात. त्यानंतर शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत. एक्सरसाइज किंवा योग सत्र केला पाहिजेत. तर या एक्सरसाइजमुळे काय होतं की एकतर आपल्या शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात, जे की शरीरासाठी चांगले असतात. शरीराचं चयापचय, रक्तसंचार चांगल्या रीतीने होतो आणि त्याचबरोबर आपल्या आत्म्याची किंवा अध्यात्माची प्रगती किंवा त्याच्यावरही काही कार्य करावं लागतं. तर आजार एक आहे, पण या तिन्ही स्तरांवर आपल्याला पूर्णपणे इलाज करावा लागतो. निसर्गोपचारात किंवा नॅचरोपॅथीमध्ये होलिस्टिक हिलिंग अप्रोच मानलं जातं. म्हणजेच आजार शरीराच्या एका जागी असला तरीही पूर्ण शरीरासाठी, मनासाठी आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपचार केले जातात. आणि आता आपण पुढे जाऊया 10व्या आणि शेवटच्या सिद्धांताकडे. 10वा सिद्धांत आहे, निसर्गोपचार पद्धतीमध्ये उत्तेजक औषधांचा किंवा पदार्थांचा वापर होत नाही. तर तुम्ही हे जे पहिले जे आधीचे जे 9 सिद्धांत होते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपलं शरीर स्वतः एक चिकित्सक आहे. उपवास चिकित्सेमुळे होणारे फायदे, आध्यात्मिक प्रगती किंवा योग साधनेमुळे होणारे फायदे, तर या सर्व गोष्टी आपल्या शरीराला एक आरोग्य प्राप्तीच्या मार्गी वाटचाल करण्यास फायदेशीर आहेत. उपवासाने किंवा फ्रूट डायटिंगमुळे, योगमुळे आपल्या शरीरावर खूप चांगले परिणाम होत राहतात. तर या गोष्टींमुळे आपल्याला खरोखरच काही औषधांची किंवा उत्तेजक पदार्थांची गरज भासत नाही. तर हा होता 10वा सिद्धांत की निसर्गोपचारात कोणत्याही प्रकारचे उत्तेजक गोष्टी किंवा पदार्थ वापरले जात नाही किंवा गरज लागत नाही. तर या 10 सिद्धांत ऐकून तुम्हाला निसर्गोपचाराबद्दल अधिक माहिती मिळाली असेल. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की प्रत्येक ट्रीटमेंटचे किंवा पॅथीजचे काही चांगले पॉईंट्स आहेत, काही लिमिटेशन्स पण आहेत. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही फक्त नॅचरोपॅथीज ट्रीटमेंट घ्या. तर गरजेनुसार आपल्याला पॅथीज निवडल्या पाहिजेत. एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं तर त्यांनी ॲलोपॅथीकडे धाव घेतली पाहिजे. एखाद्याला जुनाट आजार असेल तर त्यांनी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा नॅचरोपॅथीकडे वाटचाल केली पाहिजे. तर या व्हिडिओमधून मला असं बिलकुल म्हणायचं नाही आहे की ॲलोपॅथी चांगली नाही आहे किंवा आयुर्वेदिक चांगलं नाही आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत.
फक्त त्यांचे लिमिटेशन लक्षात घेता आपण त्याप्रमाणे किंवा डॉक्टरांनी नियोजन केलं पाहिजे. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद, आभारी आहे. हा होता निसर्गोपचार पद्धतीचे 6 ते 10चे सिद्धांत. या आधीचे सिद्धांत बघण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवू. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. चॅनललाच म्हणजेच डब्ल्यू ब्रोज टॉक्सला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि हा व्हिडिओ इतरांकडे पोचवा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल, निसर्गोपचाराबद्दल त्यांची रुची वाढेल. धन्यवाद.